पागडी मुक्त मुंबई करायचं आहे की मराठी मुक्त मुंबई करायचं आहे? मुंबई आपल्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची. नमस्कार, मी सूरज पवार, कुलाबा न्यूज 24 मध्ये तुमचं स्वागत करतो. आज आपण गिरगाव मधील कोळीवाडी परिसरात आहोत. त्याचं कारण असं, तुम्ही माझ्या मागे बघू शकता की इथे मोठ्या प्रमाणात नागरिक जमलेले आहेत. खरं तर नागरिकांच्या विकासाचा प्रश्न आपल्याला 10 ते 15 वर्ष रखडलेला दिसून येतोय. खरं तर म्हाडा प्रशासनाचं नागरिकांच्या बाजूने काहीच मत नाहीये, ते फक्त विकासकाच्या बाजूने आहेत असं नागरिकांची इथली तक्रार आहे. नेमकी काय ही समस्या आहे नागरिकांची, आज आपण थेट नागरिकांच्या तोंडून ऐकणार आहोत. सर नमस्कार, स्वागत करतो मी. सर नेमका काय विषय आहे, काय तक्रार आहे तुमची? मी प्रशांत पवार, बर. म्हाडाच्या इमारतीत पहिल्या माळावर राहतो. आमचा हा कोळीवाडीचा परिसर आहे. जवळजवळ 2 एकरच्या वरती जागा आहे. क्लस्टर डेव्हलपमेंटचं हे प्रकरण आहे. या प्रकरणामध्ये आता आमच्या बिल्डिंगला त्यांनी नोटीस लावली क्लस्टरची, कन्सेंट व्हेरिफिकेशन आणि रूम मेजरमेंट. तर त्याला पण काही कायदा आहे की 51% कन्सेंट मिळाल्यानंतर तुम्ही आमचा प्रस्ताव स्वीकारू, म्हणजे ज्या बिल्डरसाठी आर्किटेक्टने प्रस्ताव हे दिला आहे तो स्वीकारू शकता आणि ते ही प्रोसिजर करू शकता. ते फक्त 22-25% लोकांनी कन्सेंट दिला असताना हे लोक हे असा म्हणतात ना कटकारस्थान करून हा जो कार्यक्रम करतायत, जे लोकांना द्विधा मनस्थिती टाकायचं की बाबा यांचं झालं काय, आता यांचं झालं म्हणजे बाकी लोक ज्यांनी न्याय दिले ती लोक संभ्रमात पडतात की अरे बाबा यांचं झालं आता आम्हीच राहिलो. एक मानसिक स्थिती माणसांची बिघडवायची, जेणेकरून की त्या विकासकाला हा हे जे होईल म्हाडातर्फे त्याचा फायदा मिळेल. याच्यामध्ये आम्ही बरेच हे केले. आता हा 33/9चा प्रोजेक्ट आहे आणि याला 79A अंडर हे होते. तर 79A ह्याची कोर्टाची स्थगिती आहे. कोर्टाची स्थगिती असताना सुद्धा याच्यामध्ये ही लोक असा कार्यक्रम राबवत आहेत सर्वेचा. हा पूर्णपणे हे आहे, म्हणजे आपल्या कायद्याला धरून नाही आहे. याचा आम्ही जाहीर निषेध करतो. त्याच्यासाठी आम्ही सर्व आज खाली, ज्यांनी आम्ही जवळजवळ 72% लोकांनी आम्ही या इमारतीतल्या कन्सेंट दिलेलं नाही, कारण आम्हाला विकासकाचा प्रपोजलच आलेला नाही. आणि जे काही यांना प्रपोजल दिलेलं आहे बाकीच्या लोकांना ते 33/9 नाही आहे. जे 584 स्क्वेअर फीट जागा मिळायला पाहिजे ती 475वर बोळवण करून आत्ताच्या महागाईच्या दराप्रमाणे तो कुठे 5 लाख 6 लाख रुपये आम्हाला कॉर्पस पण मिळाला पाहिजे, तो फक्त 1.25 लाख रुपये कॉर्पसवर आमच्या लोकांची बोळवण करतात. याच्यामध्ये आमच्या वाडीमध्ये काही लोक आहेत ज्यांनी विकासकाला मदत केली आहे त्या गोष्टी घडून. त्याच्यामध्ये आमची बरेच ज्या लोकांना माहिती नाही ती लोक भरडली गेली. आता त्यांचे पण आम्ही काय हे करू शकत नाही, पण आता आम्ही सावध आहोत. ह्या ज्या गोष्टी चालल्या त्याला आम्ही प्रखरपणे विरोध करतो. आम्हाला विकास पाहिजे, पण तो आमच्या हक्काप्रमाणे पाहिजे. आम्हाला जे हक्क आहेत ते आम्हाला मिळाले पाहिजे. माझं नाव विजय चव्हाण, मी याच इमारतीमध्ये पंचवटी 5व्या वाड्यावरती राहतो. आमचं म्हणणं एवढंच आहे की कुठल्याही प्रकारची पूर्णपणे कागदपत्राची पूर्तता नसल्याशिवाय तुम्ही व्हेरिफिकेशनसाठी येत आहे, हे काहीतरी डोक्याला त्रास देण्यासारखी, हॅरेसमेंट करण्यासारखी गोष्ट आहे. तर ही आपण थांबवावी. की आम्हा सर्व रहिवाशांचा अजून कायद्यावरती विश्वास आहे, उडालेला नाही. तर हे उघडपणे जे काही षडयंत्र चालवलेलं आहे ते आपणास विनंती करतो म्हाडाला की आपण थांबवा. आणि जे काही लिगली असेल, आमच्या हक्काचं असेल, आम्ही आमच्या हक्काचं म्हणजे असं मागत नाही की सोन्याच्या विटा चांदीच्या विटा मागतो. जो काही कॉर्पोरेट फंड असू शकतो तो म्हणजे व्यवस्थित मिळाला पाहिजे. बिल्डरची गॅरंटी पाहिजे, बिल्डरचं बाजारामध्ये चांगल्यापैकी नाव पाहिजे. त्या टाईपचा बिल्डर आम्ही जर का निवडला किंवा तुम्ही दिला तर तो आम्हाला आनंदच आहे. पण ज्याची काहीच माहिती नाही, काही नाही आणि हवेमध्ये आपण घोडे उडवतोय, आणि जर का ही माणसं उद्या रस्त्यावर आली, बेघर झाली, तर मग ह्याला जबाबदार कोण? म्हाडा असेल, सरकार असेल का विकासक असेल, याचं आपण सविस्तर उत्तर द्यावं. नमस्कार. आमच्या मागण्या आहेत ना त्या पूर्ण केल्या जात नाहीत आणि म्हाडा बिल्डर थ्रू आमच्यावरती दडपशाही केली जाते. जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या तर आम्ही पूर्णतः सगळे लोक तयार होऊ. खरं तर इथल्या नागरिकांच्या बाजूने मनसे आणि शिवसेना देखील मैदानात उतरले. नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार. प्रथमतः पंचवटी निवासमधील सर्व रहिवासी या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की विकासाला आमचा काही विरोध नाही आहे, परंतु आमच्या हक्काचं जे काय आहे, तुम्ही विकासक म्हणून त्यांना काय देणार, काय सुविधा देणार, कशी घरं देणार, कुठे देणार, किती स्क्वेअर फूटची देणार, काय देणार, ह्याची पूर्णपणे विकासकाकडून त्यांना माहिती कुठलीही न देता म्हाडाने त्यांची दलाली करणं प्रथमतः सोडलं पाहिजे. इथे काय चाललंय की काही लोकांना हाताशी पकडायचं, रहिवाशांमध्ये डिवाइड रूल करायचा
आणि त्यांच्यामध्ये 2 गट बनवून विकासक आपली पोळी भाजतोय का, हा खरा या ठिकाणचा प्रश्न आहे. विकासकाला आमचं एवढंच सांगणं आहे आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांना की जर तुमच्याकडे जर 51% लोकांची सहमती पत्र नसतील तर आपण कुठल्या आधारे ह्या ठिकाणी सर्वे करण्यासाठी आज येणार होतात. आता तुम्ही म्हणाल आत्ता आम्ही म्हाडाच्या अधिकाऱ्यांना फोन केला तर ते म्हणाले आम्हाला अजून पूर्णपणे माहिती नाही आहे किती टक्के आहेत काय. जर तुम्हाला ही सर्व माहिती नसती किंवा तुमच्याकडे नाही आहे तर तुम्ही कुठल्या आधारे ह्या इथल्या रहिवाशांना नोटीस पाठवली आणि तुम्ही कुठल्या आधारे या ठिकाणी सर्वे करायला येत आहे. म्हणजे याचा अर्थ की तुम्ही विकासकांचे दलाल झालायत का, विकासकाला तुम्ही विकले गेले आहेत का. म्हाडा ही रहिवाशांच्या पूर्णपणे सुरक्षेसाठी असलेली एक संस्था आहे सहकारी, आणि तीच जर संस्था अशा प्रकारे जर विकली गेली तर ह्या म्हाडाच्या अधिकाऱ्यांना मी एवढंच ह्या ठिकाणी इशारा देतो की ज्या दिवशी तुम्ही अशा प्रकारे ह्या ठिकाणी जबरदस्ती करून ह्या ठिकाणी जर सर्वे करण्यासाठी किंवा त्यांना सहमती नसताना सुद्धा आपण या ठिकाणी उपस्थित झालात तर जो काय प्रकार होईल त्या प्रकाराला म्हाडाचे अधिकारी जबाबदार असतील. मी या ठिकाणी जाहीर इशारा देतो. कारण आमचा काय ह्या ठिकाणी विकासाला विरोध नाही, पण जो विकास ज्यांचा होणार आहे त्यांना जर तो मान्य नसेल तर आम्ही त्या रहिवाशांबरोबर असू. त्या रहिवाशांचं पूर्णपणे समाधान जोपर्यंत होत नाही, कारण हा विकास आयुष्याचा एक मोठा बदल घडवणार आहे. कारण आमच्या इथल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जो विकास चाललेला आहे तो प्रकार आम्ही बघितलेला आहे. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर चंदनवाडी हा विकास प्रकल्प आता गेली 10 वर्षापासून अजून तो तात्काळ पडला, अजून 2 वर्ष लागतील काय माहीत नाही. तिथले रहिवासी कुठल्या प्रकारे आपलं जीवन जगतायत हे त्यांना प्रॅक्टिकली माहीत नाही आहे. परंतु त्या ठिकाणी ते रहिवासी महानगरपालिकेचे रहिवासी असल्यामुळे त्यांना महानगरपालिकेचा एक आसरा आहे. तसेच हे सुद्धा स्वतः मालक आहेत रूमचे, कारण हे काय टेनेंट नाही आहेत, म्हाडाची बिल्डिंग आहे. त्यामुळे इथला रहिवासी हा स्वतः मालक आहे. त्यामुळे मालक असल्यामुळे त्यांचा त्या जमिनीवर आणि त्या घरावर पूर्णपणे अधिकार आहे. त्यामुळे तो जोपर्यंत अधिकार त्यांना मिळत नाही, त्यांचा विकास कुठल्या प्रकारे होणार आहे हे जोपर्यंत विकासक त्यांना येऊन समोर सांगत नाही तोपर्यंत म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी एवढी घाई करू नये, एवढीच मी त्यांना या ठिकाणी इशारा देतो. आणि आपण जी आज नोटीस लावलेली आहे त्या नोटिसीचं उत्तर विचारण्याकरता आम्ही सगळे रहिवासी आज जरी म्हाडाचे अधिकारी या ठिकाणी आले नसतील तरी सुद्धा म्हाडाच्या कार्यालयात जाऊन आम्ही ह्याचा जाब विचारणार आहोत की नक्की कशासाठी आहे आणि कुठल्या प्रकारे आणि कुठल्या कायद्याच्या तुम्ही अधीन राहून या ठिकाणी हे करायला आलात हे विचारणं आमच्याकडून होणार आणि ती आम्ही करणार, याचा पाठपुरावा करणार. आता आम्ही त्यांना सोडणार नाही असेच, कारण अशाच प्रकारे दलाली करून आमच्या विभागातील कितीतरी इमारतींना अति धोकादायक इमारती म्हणून घोषित करतात. त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट केलंय का त्यांनी? त्या स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट त्यांनी तिथल्या रहिवाशांना दिलाय का? ही कुठलीही कायद्याची चौकट न पाळता अशा प्रकारे जर काम कोण करत असेल तर त्याला कायद्याच्या चौकटीत राहून आणि शिवसेना स्टाईलने त्यांना उत्तर द्यायला आम्ही बंधनकारक आहोत. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव वैभव शिंदे, मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विभाग अध्यक्ष. काल आमचे पदाधिकारी नंदू श्रीधरकर यांचा फोन आला, काय यांच्या इकडे काहीतरी नोटीस लागल्या आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे काय 14 जणांनी काहीतरी कन्सर्न दिलं आहे. मुळात नियम असा आहे की यांच्या बिल्डिंगमध्ये 72 काहीतरी रहिवासी आहेत आणि 47 टेनंट आहेत. त्यांचं असं थोडक्यात म्हणणं होतं की 51% अजून कन्सर्न नाही आहे. तसं जोपर्यंत त्यांच्या 51% होत नाही तोपर्यंत बिल्डरने ते इकडे काय करू नये असं यांचं म्हणणं होतं. आणि बहुतेकांना अजून हेही माहिती नाही नक्की आमचा बिल्डर कोण आहे. तर जोपर्यंत तो बिल्डर अजून यांना अप्रोचच झाला नाही आहे. मला सुद्धा आत्ताच आलं, थोडक्यात माहिती आहे ते मी बोलतोय, पण एवढंच सांगतो त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना इकडच्या रहिवाशांबरोबर आहे. नक्की झालेलं होतं म्हाडाकडून त्या बिल्डिंगचं, पण ते आज झालं नाही. त्याचं काहीतरी व्हॅलिड रिझन रायटिंगमध्ये आम्हाला पाहिजे. कारण शासनाने जो निर्णय पास केलेला होता 79 एचा, त्याच्यातल्या कुठच्याही गोष्टी म्हाडाने म्हणा रिपेअर बोर्ड आणि कुठच्याही गोष्टी पाहिलेल्या नाहीत. त्या संदर्भामध्ये आपण अगोदरच यांच्या देवधर कमिटीमध्ये पण हा प्रस्ताव मांडलेला आहे
त्यांनी त्यांचा रिपोर्ट हायकोर्टामध्ये जिथे जमा करायचं तिथे केला असेल नसेल आम्हाला नाही माहिती, पण बऱ्याचशा गोष्टी अन्यायकारक होत आहेत. पण डेव्हलपमेंट आम्हाला नको आहे अशातला भाग नाही, पण डेव्हलपमेंटमध्ये ज्या काही क्रायटेरिया हे केलेलं आहे सरकारने त्यानुसार डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही सांगा की शासनाला की तुम्ही दिलेल्या जे काय आहेत त्याचं आम्हाला फॉलोअप करता येत नाही, तुम्ही त्यांच्याकडून योग्य मार्गदर्शन घ्या, अन्यथा तो निर्णय निकालात काढा की आम्हाला आमच्याप्रमाणे जर त्यांच्याप्रमाणे जर जायचं असेल तर त्यांनी शासनाला सुद्धा चॅलेंज करावं. पण हा जो आदेश आलेला आहे हा राष्ट्रपतीच्या ह्याच्यातून आलेला आहे. तुम्ही ह्या देशाच्या राष्ट्रपतीपेक्षा पण तुम्ही मोठे आहात. कोणतेही सिस्टीम फॉलो नाही करायची आहे तुम्हाला. काय काय सिस्टीम तुम्ही फॉलो केली आहेत. आता हा 33/24च्या अनुषंगाने लोकांना त्याने सांगायला पाहिजे होतं की तुम्हाला अंडर ह्या क्रायटेरिया तुम्हाला ह्या गोष्टी लागू होत आहेत. त्याचं कुठे त्यांनी हे केलं आहे का, एक्सप्लेनेशन दिलं का? इथे हा एवढा मोठा 2.10चा जवळजवळ एरिया आहे, त्याच्यानुसार आपण चाललो आहेत का याचं एक्सप्लेनेशन द्यायला पाहिजे ना त्यांनी. इथे यायचं प्रपोजल नसताना, प्रपोजल सबमिट न करता तुम्ही नोटीस लावणार, नोटीसवरती विचारणा केली तर तुम्ही धातूर उत्तरं देणार. हे तर आम्ही आज गेल्या जवळजवळ 6 महिने बघतोय की आम्हाला सांगितलं की आता तुमच्या इकडे डेव्हलपर नेमलेला आहे, LOI दिला आहे, त्याला प्रपोजल ऑनलाईन सबमिट केलेला आहे, NOC दिलेली आहे, आणि अक्षरशः आम्हाला पानं पुसण्यासाठी त्यांनी आम्हाला टेनंट आणि ऑक्युपेंट लिस्ट दिली. म्हणजे तुम्ही LOIच्या ठिकाणी मग ह्याचा अर्थ काय की तुम्हाला जे अधिकारी आहेत त्यांना स्वतःच्या पेपरची पण ओळख नाही आहे. आपण समोरच्याला काय देतोय. तुम्ही LOI सांगून जर टेनंट आणि ऑक्युपेंट लिस्ट जर देत असाल ते आम्ही मान्य करायचं का कुठच्याही गोष्टीला? पहिल्यांदा सांगायचं की आम्ही त्याला सगळं दिलं आहे, आता ते सगळं त्यांच्या स्कोपमध्ये आहे डेव्हलपरच्या, आम्ही रिपेअर करणार नाही, आम्ही कुठच्या गोष्टी हे करू शकत नाही. नंतर पेपर आम्ही तपास करून हे केलं, ऑनलाईन प्रपोजल नाही, NOC नाही, LOI नाही. मग सांगतात की तुम्ही आता टेनंट टेबल ह्याला हे करा, NOC घ्या, त्याला आम्ही मंजुरी देऊ. म्हणजे हे सगळ्यांना बेसिकली म्हाडाच्या ह्या अधिकाऱ्यांना प्रॉपर ट्रेनिंगची गरज आहे असं मला वाटतं. सर थोडक्यात नागरिकांचं मागणं काय? थोडक्यात मागणं म्हणजे एवढंच आहे, जे निर्देशित केलेलं आहे ना कायद्याने, शासनाने जो निर्णय दिलेला आहे त्याच्यानुसार तुम्ही चाला. इकडे थोडाफार हे बघा, हे डेव्हलपमेंट करताना काहीशा गोष्टी प्लस मायनस होतात, त्या आम्ही सोडलेल्या पण आहेत. त्याच्यासाठी आमच्या हक्काचं 584-85 मिळायला पाहिजे होतं, त्याच्या ठिकाणी 550ला आम्ही कम राहिलो. ते कशासाठी राहिलो? ठीक आहे, टेक्निकल अडचण असू शकते त्याला, बरोबर ना. डेव्हलपर म्हणजे काय तो काय वरतून आकाशातून आलेला देवदूत नाही आहे, त्यालाही अडचणी आहेत आम्ही समजतो. पण तुम्ही सरसकट मुरदाडून खाऊ नका आम्हाला. आमचा सांगायचा मुद्दा एवढाच आहे की आम्हाला सरसकट मुरदाडून खाऊ नका, आणि आमचाच एरिया जो आम्हाला हक्काने मिळणार आहे त्याची तुम्ही विक्री करू नका. सर आपण नागरिकांशी बोलतोय, इथे आपल्याला समजतंय की म्हाडा प्रशासनाकडून नागरिकांची बऱ्याच प्रकारची गळचेपी होते. नेमकं काय सांगाल सर याबद्दल? बघा इकडे आता किती टेनंट्स, 47 टेनंट्स राहतात. इकडे मराठी लोक किती आहे? 100% मराठी लोक आहे. मुंबई शहरामध्ये एक प्रयोगशाळा सुरू केली या लोकांनी की मराठी माणसांना कसं हद्दपार करायचं आहे, आणि हा प्रयोगशाळाचा हा एक प्रयोग इकडे चालला आहे. 16 वर्ष हा प्रोजेक्ट आहे अजमेराच्या हातामध्ये, बरोबर ना. 16 वर्ष लागतात एक बिल्डिंग रिडेव्हलपमेंटसाठी. 16 वर्ष त्याला रिडेव्हलपमेंट सुरू झाला नाही आहे, आणि त्यांना आज ही बिल्डिंग जी म्हाडाची बिल्डिंग आहे त्याला 33-24 तुम्ही करा, 33-7 करा किंवा 33-9 करा, तुम्हाला 51% कन्सेंट घ्यावंच लागतं. त्यांनी 51% कन्सेंट घेतलाय का? हा महेश जाधव सी वॉर्डचा, त्याला NOC LOI मध्ये फरक माहीत नाही. पण माझ्या मते संजीव जयस्वालला तर माहीत असेलच, तर तो तिकडे व्हाईस प्रेसिडेंट बनून बसलाय, त्याला माहीत असेल ना की 51% इकडे कन्सेंट लागतं. तर 51% कन्सेंट असल्याशिवाय हे व्हेरिफिकेशनला कसे आले? आणि आज तुम्हाला कसली भीती होती? 8 तारीख 2024 11 वाजता तुम्ही येणार होता. म्हणजे जर तुमची चुकी नव्हती, तुम्ही आज तिकडे आले का नाही? तुम्ही कशाला घाबरले? म्हणजे तुम्ही गपचूपपणे इकडे येणार, यांचा व्हेरिफिकेशन करणार, यांच्यावरती दबाव टाकणार, दबाव टाकून यांच्यावरती तुम्ही कन्सेंट घेणार, आणि ही बिल्डिंग तुम्ही आता त्याच्या घशामध्ये टाकणार. मी तुम्हाला परत सांगतोय,
मी प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये सांगतो, जिकडे तिकडे मराठी माणसावर अत्याचार होणार तिकडे आम्ही त्यांच्याबरोबर साथ देऊ आणि ही जी प्रयोगशाळा म्हाडाने सुरू केली आहे ती प्रयोग आम्ही नाकाम करूनच राहणार आणि कोळीवाडी ह्यांच्याबरोबर मी सततपणे उभा राहणार. आणि संजीव जयस्वाल साहेब, तुम्ही कायदा तुम्हालाही लागू होतो हे लक्षात घ्या. हा महेश जाधवला काही माहीत नाही हे तर स्पष्टपणे आम्हाला समजतंय. आता मी तुमच्या समोर त्यांना फोन केला होता की साहेब तुमच्याकडे जर कन्सेंट असेल तर तुम्ही दाखवा. ते बोलतात आमच्याकडे काय कन्सेंट नाही, काय नाही, आल्यावर आम्ही बघू. आल्यावर कसं बघणार तुम्ही व्हेरिफिकेशनसाठी लेटर पाठवलंय ना, म्हणजे तुमच्याकडे आलाय प्रपोजल, तुम्ही प्रपोजल दाखवा. तुम्ही प्रपोजल दाखवण्याची इकडे येत आहे म्हणजे तुम्ही इकडे गपचूपमध्ये येणार, ह्यांच्यावरती दबाव टाकणार, ह्यांना पैसे देणार की बाबा आम्ही एवढे तुम्हाला पैसे देतो, तुम्ही बाहेर पडा. असं करून तुम्ही मराठी लोकांना असंच काढलंय. इकडे पण आहे, इकडे पण प्रयोग झालाय. 35-36 लोकांना या लोकांनी बाहेर काढलाय पैशाचा दबाव दाखवून. म्हणजे बाहेरचा बिल्डर कोण आहे, बिल्डरचं नाव घेऊ नये. बिल्डर कोण आहे आणि इकडे राहतात कोण ते तुम्ही पहिला एकदम न्यूज चॅनलनी जा आणि बघा इकडचा बिल्डर कोण आहे, त्यांची तुम्ही पडताळ करा. आणि इकडची राहणारी मूल मुंबईकर मराठी लोक आहे आणि त्यांना हद्दपार करण्याचा हे प्रयोग चालू आहे. आणि प्रयोगशाळेमध्ये आज ह्यांनी एक नोटीस पाठवली होती. पण मी तुम्हाला सांगतो, म्हाडा जे कारभार करते ते पूर्णपणे चुकीचं आहे. कायद्याच्या चौकटीत राहून जर तुम्ही काय केलं, आम्हाला त्याचा विरोध नाही, विकासालाही आम्हाला विरोध नाही, पण तुम्हाला 16 वर्ष लागतात. 16 वर्ष तुम्ही काय NOC कॅन्सल केली नाही त्याची? म्हणजे तुमचा काहीतरी व्यवहार तर झाला असणार नक्कीच. जर व्यवहार झाला नाही आहे, 16 वर्ष तो डेव्हलपमेंट करत नाही, तरी पण तुम्ही बिल्डिंग त्याच्याकडेच दिलंय. तुम्हाला त्यांच्याकडनंच डेव्हलपमेंट पाहिजे का डेव्हलपमेंट पाहिजे? 584 त्यांना भेटला पाहिजे, ते 550 मध्ये राजी आहे. तुम्हाला अजून काय पाहिजे? 33-9 मध्ये एक तुम्ही काम करा. तुमच्याकडे एवढा हिंमत आहे ना, तुम्ही एक काम करा, ह्यांना रिडेव्हलपमेंटची संधी द्या. दुसरा बिल्डर येणार, त्यांना 584 देणार, तुम्ही बघा देतो का नाही देतो. 600 पण द्यायला तयार आहे, पण तुम्ही बिल्डिंग सोडणार पण नाही आणि ह्यांना तुम्ही घर देणार पण नाही. आणि काय करणार ह्या 16 वर्षामध्ये ह्यांचे किती टेनंट वारले, किती लोक मुंबईच्या बाहेर गेले. आणि असंच होणार आहे आता. अजून 4-5 वर्ष नाही झाला, ही बिल्डिंगमध्ये आता क्रॅक पडली, या बिल्डिंगमध्ये क्रॅक पडली आहे, ही बिल्डिंगला डेंजरस घोषित करणार, ही बिल्डिंग पाडण्यात येणार आणि या लोकांना बाहेर काढणार ट्रान्झिट कॅम्पमध्ये. ठेवा 10 वर्ष ट्रान्झिट कॅम्पमध्ये. बिल्डरचं काय जातोय, तो आपल्या AC घरामध्ये आरामात बसलाय. या लोकांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये, तुमच्याकडे ट्रान्झिट कॅम्प नाही साहेब. 600 ट्रान्झिट कॅम्प आहे तुमच्याकडे. 20,000 रुपयाचा तुम्ही एक लॉटरी काढली आहे, कोणाला दिलं का आजपर्यंत? 20,000 रुपये तुम्ही देणार, कोणाला दिलं? जाहीर करा ना म्हाडाने. आणि तुम्ही किती लोक ट्रान्झिट कॅम्पमध्ये, चुनापट्टीमध्ये, इकडे तिकडे तुम्ही ठेवलाय. 20-20 वर्ष त्यांना आणलं नाही आहे. यांना कधी तुम्ही आणणार आहे? तुमच्याकडे उत्तर, तुमच्याकडे उत्तर काही नाही आहे. फक्त तुम्ही या इकडे व्हेरिफिकेशन करा, यांना भीती दाखवा. तुम्हाला काय इकडे घाबरण्याची हे नाही आहे. तुम्ही बिंदास इकडे राहा. काय म्हाडाने काय चुकी केला, म्हाडाने तुमच्यावर काय अत्याचार केला, आम्ही तुमच्याबरोबर आहोत. मी पहिला पण सांगितलं, ह्यांना पण सांगितलंय, 10,000 लोकांना घेऊन आम्ही इकडे येणार. तुम्ही करा ना, प्रयत्न करा. आणि ह्यांना माहित आहे 10,000 लोक आमच्यासाठी खूप छोटी गोष्ट आहे साहेब. आम्ही एवढे आंदोलन केले, 10,000 लोक इकडे येणार. आणि महेश जाधव तिकडे बसलाय ना, त्याच्या ऑफिसच्या बाहेर आम्ही जाऊन बसू, त्याला हे जाब विचारू, बाबा कसं तू केलंय. त्याच्याकडे आम्ही गेलो होतो, त्याला NOCचा अर्थ माहित नाही साहेब, IODचा अर्थ माहित नाही. तो कशाला तिकडे बसलाय, कशाला बसला आम्हाला माहित आहे, पण पब्लिकली आम्ही बोलू शकत नाही. सर म्हणजे विकासाच्या नावाखाली मराठी माणसाला, इथल्या भूमिपुत्राला मुंबईतून बाहेर काढण्याचा डाव आहे असं तुमचं म्हणणं आहे? एकदम स्पष्ट आहे साहेब. हे गिरगावमध्ये नाही, पूर्ण मुंबईभरामध्ये चाललंय. तुम्ही सांगा ना, जिकडे मराठी लोक राहतात तिकडे हात त्याच्यावर का, बाकी कुठे तुम्ही करत का नाही? बाकी काहीतरी तुमचं असेल ना डोक्यामध्ये, काय करायचं आहे ह्यांना, तुम्हाला बाहेर पाठवायचं आहे, काय करायचं आहे तुम्हाला? पागडी मुक्त मुंबई करायचं आहे की मराठी मुक्त मुंबई करायचं आहे, हे तर पहिला तुम्ही उत्तर द्या. पागडी मुक्त मुंबई की मराठी मुक्त मुंबई, हे तुम्ही पहिला उत्तर द्या. कारण हे जे चाललंय ह्याच्यामध्ये कोण बाहेर पडतोय, कोणाची टक्केवारी कमी होते साहेब, कोणाची टक्केवारी कमी होते आणि कुठे गेले? तुम्ही बोलताय मराठी माणूस बाहेर होतोय हातपार होतोय, कसं होतोय? होणार नाही तर काय होणार आहे? तुमच्याकडे किती लोक साहेब गेले घर विकून? 37 लोक गेले. तुम्ही काढा ना, इन्व्हेस्टिगेशन करा त्यांचं, कसे गेले ते, प्रेमाने ते गेले का? त्यांनी सांगितलं बाबा हे माझं घर आणि मी जातो मुंबई सोडून. कोण करतो का साहेब मुंबईचं घर, कोण विकतो का? एकदा मराठी माणूस इकडनं बाहेर गेला तो परत येऊ शकणार नाही. कोणाकडे 2.5-3 कोटी साहेब, कोणाकडे 2.5-3 कोटी, कसं ते परत येणार? म्हणजे तुम्हाला फक्त एक्झिट आहे, मुंबईमध्ये परत एंट्री नाही आहे. म्हणून मी तुम्हाला सर्वांना सांगतो, इकडे तुम्ही काही झाला, किती त्यांनी प्रेशर टाकला, मुंबई कोणाच्या बापाची नाही आहे, तुमची आहे. तुम्ही इकडे राहायचा, कोण काय करतो आम्ही बघून घेऊ. हा म्हाडाचं लेटर आहे, जरा व्यवस्थित तुम्ही बघून घ्या.
आणि याला झूम करून बघा. 8 तारीख 11 वाजता ते इकडे येणार होते. का नाही आले? का नाही आले? तुम्ही प्रोटोकॉल फॉलो केलाय ना, तर का नाही आले? कुठे तुम्ही 51 कन्सेंट दाखवा. 51% तुम्ही कन्सेंट दाखवा, नाहीतर तुम्ही मान्य करा की तुम्ही काहीतरी इकडे सौदा केला आहे. जर तुम्ही सौदा केला नाही तर तुम्ही कन्सेंट दाखवा. आणि कन्सेंट शिवाय जर व्हेरिफिकेशन होत असेल तर म्हाडाचा कायदा दाखवा. आहे का म्हाडाच्या कायद्यामध्ये 33.7, 33.24, 33.5, 33.9 मध्ये आहे का कायदा? 51 कन्सेंट शिवाय व्हेरिफिकेशन होते. नाहीतर तुम्ही कायदा बदलून टाका. आमच्याकडे खूप बिल्डिंग आहे असे जिकडे 20% टेनंटचे आहे अप्रुव्हल. तिकडे देता का तुम्ही परमिशन? नाही देत ना. म्हणजे जिकडे तुम्हाला मलाई भेटते तिकडे तुम्ही ही बिल्डिंग त्यांच्या घशामध्ये टाकून देणार आणि बाकी लोकांना सोडणार. हे लोक मराठी लोक आहेत. गप्प आहोत आम्ही. उद्या गप्प राहणार का नाही असं काय नाही. तू सीवॉर्डमध्येच बसतो, कुठं तो लांब बसत नाही. समजलं का नाही समजलं? एवढा अत्याचार करू नका. एवढा मराठी माणसावर अत्याचार करू नका. जर तुम्ही अत्याचार केला ह्याचं काय तुम्ही होणार आहे तुम्ही आता बघून घ्या. कोळीवाडीचं हे जे प्रकरण आहे पुनर्विकासाचं, याच्यामध्ये शिवसेनेचे युवा नेते श्री आदित्य ठाकरे यांनी आम्हाला वेळोवेळी मदत केली. म्हाडाच्या सीओनकडे बसवलं. तसेच काही बिल्डिंग आमच्या या रिपेअरला आलेल्या आहेत, खूप जुन्या बिल्डिंग. त्यांच्यासाठी त्यांनी आम्हाला फंडाची पण नियोजन करून दिलेलं आहे. तर आम्ही त्यांचे आभार मानतो तुमच्या. मी इथला रहिवासी आहे. म्हाडाच्या इमारतीमधला. मला मत व्यक्त करायचं आहे. आज जर तुम्ही बघाल तर 47 पैकी 35 जणांच्या सह्या म्हणजे कन्सेंट दिलेल्या नाही. आणि ते 35 जण आज इथे उभे आहेत. कामावर न जाता सुट्टी घेऊन म्हाडाला फेस करायला आम्ही उभे आहोत. पण म्हाडा इतके पळपुट आहेत की ते आले नाहीत. त्यांनी डॉक्युमेंट देऊन कागदपत्री व्यवहार केला, पण त्यांना स्वतः इथे येता येत नाही. आणि आम्ही आज सुट्टी घेऊन त्यांच्यासाठी उभे आहेत लढा द्यायला. आणि मला धन्यवाद मानायचे मुकेश साहेबांचे, वैभव साहेबांचे आणि संतोष शिंदे साहेबांचे की त्यांनी येऊन आम्हाला पाठिंबा दिला. पण त्याच्यात एक मत व्यक्त करायचं की ही वाडी आधी एक होती, पण संतोष शिंदे साहेबांनी जसं मत व्यक्त केलं की इंग्रजांच्या काळापासून जसं चालू आहे की डिवाइड अँड रूल, फोडा आणि राज्य करा, तर ही वाडी फुटत नव्हती. तर काही मध्यस्थी आणि दलालांना मध्ये घेऊन विकासकांनी ही वाडी फोडली. दलालांच्या यांनी आमची बिल्डिंग पण फोडली. तुम्ही बघाल तर इथे कोळीवाडी रहिवासी संघ स्थापन केला, पण पंचवटी एकता संघ स्थापन केला. का? तर या दलालांनी ही वाडी फोडली. पण आम्ही असं होऊ देणार नाही. ज्यांनी कन्सेंट दिले नाही आहेत, जे बाकी आहेत ते एक आहोत. आणि संतोष शिंदे साहेबांचं खरंच आभार मानायचे की त्यांनी हा विषय मांडला की जसं बाहेर पण चालू आहे डिवाइड आणि रूल, मराठी माणसांना फोडायचं, कन्सेंट घ्यायचे, दबाव द्यायचा आणि मग बाकीच्यांना पण बाहेर काढायचं. तर हे इथे आम्ही होऊ देणार नाही. त्यासाठी आम्ही सुट्टी घेतली ना, आणि किती पण सुट्ट्या घ्यायला लागलं तरी चालेल. आम्ही काम सोडू, पण इथे पहिला सगळ्यांना हक्काचा न्याय देऊ. कारण का 16 वर्ष झाले हा विकास रखडलेला आहे आणि हा या दलालांच्यामुळे अजून रखडत चाललेला आहे. तर इथे आम्ही आज म्हाडाला उत्तर द्यायला उभे आहोत. पण म्हाडा इतके पळपुट आहेत की ते येऊ शकत नाही, फेस करू शकत नाही. पण हा लढा थांबणार नाही आहे इथेच. तर बऱ्याच जणांनी बलिदान दिलंय, बऱ्याच जणांनी त्यांचा घाम सांडलाय, वेळ दिलाय यासाठी. तर हा लढा पुढे चालत राहू. आम्ही म्हाडाच्या वॉर्ड ऑफिसला जाऊन पण उत्तर मागू की तुम्ही दबाव देऊ नका. तुम्हाला जर तुमच्यात असेल ना तेवढी हिंमत, जर तुम्ही तो मलाई खाऊन काही पत्रव्यवहार जो गैरव्यवहार केलाय तो येऊन पुढे येऊन आम्हाला द्या आणि सांगा आधी की काय पत्रव्यवहार आहे तो. ते सांगायलाही त्यांना आज वेळ नाही इथे यायला. तर आम्ही नक्कीच उत्तर त्याचं देऊ आणि आम्ही जेवढ्या सुट्ट्या लागतील तेव्हा घेऊ आणि आम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊनच थांबू. धन्यवाद. कोळीवाडी रहिवासी संघाचा, कोळीवाडी रहिवासी संघाचा, मुंबई पागडी एकता संघाचा, मुंबई पागडी एकता संघाचा, पंचवटी एकता संघाचा. मुंबई आपल्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची. बोला, मुंबई आपल्या हक्काची, नाही कोणाच्या बाप. मराठी माणसावर अन्याय अत्याचार इथून कोणी सहन करणार नाही. त्यासाठी 100% प्रत्येक मराठी माणसाने मुंबईमध्ये आपलं योगदान देणं गरज आहे आणि त्यांना फाईट देण्यासाठी प्रत्येकाची एकजूट. महत्वाचं म्हणजे एकजूट असेल तर सगळ्या गोष्टी साध्य होतात. एकट्या दुकट्याला कोणी मारू शकतं, चेपू शकतं, पण एकजूट दाखवली ना तर कोण त्याला दाबू शकत ही मग सगळ्यांनी लक्षात नोंद घ्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नाही कोणाच्या बापाची, आपल्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची.